सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आज ब्लॉग थोडा बाहेर शूट करतो आहे कारण मला आज टाईम होऊन गेला नाही का. आज व्हिडिओज काढायला जमलं नाही. आज पूर्ण दिवस झोपलो होतो मी कारण खूप दमलो होतो. मलाच का नाही आज का बरं झोप लागून गेली, त्याच्यामुळे ब्लॉगच शूट नाही केला. मग आता इथं होतो डेअरीवर आलेलो होतो, तर म्हणलं चला एक ब्लॉग काढूनच घेऊ थोडंसं. आता हिशोब करत होतो मी, तर त्याच्यात बसलं म्हणलं चला व्हिडिओ शूट करून घेऊ. तर अजून दूध आल्याचं बाकी येतो म्हणतो, त्याची वाट बघतोय मी. तो आला का आपलं दूध वाटणं सुरू, नंतर काय मग आपलं आहेच रेग्युलर आहे ते चालूच आहे. आता घरी गेल्यावर शूट करणार, नंतर आजारी 11-11:30ला अपलोड करणार आहे कारण टाईमच झाला आज थोडासा. बघू भेटतो मी तुम्हाला थोड्या नंतर. काहीच फायनली काहीच आत्ता दूध वाटून आलं जस्ट, कारण टाईम होऊन जातो आता 10:15 काहीतरी, कारण भरपूर टाईम लागतो दूध वाटायला. 10:15 कधी कधी 10:30 होऊन जातं डायरेक्ट. त्याचं आता हे आपल्या घरचं दूध देऊ आणि थोडं जेवण बिवण करतो मस्तपैकी. भेटतो तुम्हाला थोडा. अरे नोबिता, क्या तुम हॉबगॉब्लिन में विश्वास करते हो? हमारी सोच की वजह से ऐसा लगता है कि डरावनी आत्माएं होती हैं, पर ऐसा बिल्कुल भी नहीं है नोबिता। और वैसे भी ऐसा कोई घर नहीं है जिसमें आयरन केटल्स और पेपर लैंटर्न्स ना हो। देखो नोबिता, सुनियो बिल्कुल ठीक कह रहा है। तुम्हें इन बेकार बातों पर यकीन हो जाता है। तुम बहुत डरपोक हो, क्यों है ना? समझ गया नोबिता। देखा नोबिता, अब तुम समझ गए ना कि तुम्हारे बैग को कैसा महसूस होता है। हाँ, मैं बिल्कुल समझ गया। सो गाईज आत्ताच जेवण झालं आणि बसलो थोडंसं, कारण आज खूप असं हे वाटतं नाही का. आज एक तर ब्लॉग पण शूट केला नाही, त्याच्यामुळं ते कसं वाईट वाटतं यार. डेली अपलोडचं बोललं आहे आणि आता आपण असं करतो आहे, तर खूप कसं तरी वाटतं नाही का ते. पण चालू प्रयत्न. आता तुम्हाला म्हणतो, आत्ता मी आत्ता शूट करतो हा ब्लॉग आणि आत्ता अपलोड करणार आहे. कारण दुपारी थोडं थकलं होतं, मग झोपून घेतलं. मग ब्लॉग शूटच करता आलं नाही. मी म्हटलं जाऊ दे, आता घरी गेल्यावर करू ब्लॉग शूट. आणि आत्ता करू राहिलं म्हणतो. आता हा एडिट करायचा, त्याला थोडा जाईल टाईम 15-20 मिनिटं, अर्धा तास. आणि 11-1पर्यंत 11-11:30पर्यंत सोडायचं चालू प्रयत्न याचा. आणि ते मागं एक विषय काय आला की एक दिवस मी ना ब्लॉग म्हणजे शूट नाही केला, तर मग आता ते सध्या कसं होतं माहिती का, की आज सकाळी शूट केला ना, तो आता रात्रीच अपलोड करायला लागू राहिला. त्याच्यामुळं तो एक प्रॉब्लेम होऊ राहिला नाही का व्हिडिओला. आता बघू, आता एक दिवस काय करतो की 2 ब्लॉग शूट करून, म्हणजे कसं पाहिजे आपलं की हा दिवस पूर्ण शूट केला ना, मग पुढच्या दिवशी एडिट करून मग तो अपलोड व्हायला पाहिजे. तर ते काय होतं आता सध्या, आज शूट केलं तर आजच अपलोड करायला लागतं आहे नाही का. अशी सगळी म्हणजे खूप अडचण चालू आहे. पण बघू, ट्राय करू आणि सोडतचा प्रयत्न करू. चालू कंटिन्यू एक दिवस 2 ब्लॉग करून ती पूर्ण जो आपलं रुटीन डेली तो त्या हिशोबाने ब्लॉग टाकायचा, तो करायचा आहे. त्याच्यामुळं आता टाईम तर झालेला. आता हा ब्लॉग पटकन शॉर्टच बनवतो मी, कारण ते एडिट करायला पण टाईम नको जायला जास्त आणि अपलोड व्हायला पाहिजे लवकर म्हणून. सो भेटूया गाईज उद्याच्या व्लॉगमध्ये. स्वतःसाठी बाय बाय. आणि खूप स्ट्रगल चालू आहे सध्या ते या लाईफमध्ये, याच्यामुळं. सो बाय बाय.